नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी मध्ये काल प्रॅक्टिस सेट 13 म्हणजे सराव संच 13 बघितलेला होता। अर्थातच आतापर्यंत आपण लसावी मसावी म्हणजेच LCM HCF बघितलेले आहेत, ते कसे काढतात ते बघितलेले आहेत। आता याच्या पुढे आपल्याला नवीन असं काही करायचं नाही। आपण जे LCM HCF जे काही शिकलेले आहोत त्याचाच वापर करून काही एग्जांपल्स आपल्याला सोडवायचे आहेत। अर्थातच आपलं झालेलं आहे। आपल्याला रिव्हिजन म्हणून एक्स्ट्राची गणितं घ्यायची आहेत जी प्रॅक्टिस सेट 14 मध्ये आहेत। तर चला सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 14। बघा पहिला क्वेश्चन, चूज द राईट ऑप्शन, योग्य पर्याय निवडा। आता इथे दिलेलं आहे पहिलं एक्झाम्पल, द HCF ऑफ 120 अँड 150 इज। पुढे ऑप्शन दिलेला आहे, पहिला आहे 30, दुसरा 45, तिसरा 20, चौथा 120। हां तेच मी इथे मराठीमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे। हां तर आपल्याला HCF म्हणजे मसावी काढायचा आहे। मागे जसं आपण फॅक्टर बनवले, अवयव बनवले आणि HCF काढला त्या पद्धतीने सुद्धा काढू शकता, किंवा दुसरी पद्धत आपले HCF म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे ज्याने भाग जातो ते, आणि दुसरे आहे हा मसावी म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक म्हणजे ज्याने भाग जातो तो। आता 30ने भाग जातो का, जातो। बघा हे शून्य जरा साईडला ठेवा, 3 चौक 12, 3 पाची 15। 45ने जातो का, नाही। 45 45 90 आणि 135 म्हणजे 120ला भाग जाणार नाही, म्हणजे हा कॅन्सल होतो। 20ने 120ला भाग जातो, परंतु जसा शून्य साईडला ठेवा, बेसक 12, बेसाती 14, इथे भाग जात नाही, म्हणजे 20ने सुद्धा भाग जाणार नाही। पुढे 120ने इथे भाग जाईल, पण इथे भाग जाणार नाही, म्हणजे भाग जाणारी संख्या एकच आहे 30। तर ह्या पद्धतीने सुद्धा काढू शकतो आपण। आणि दुसरी जी पद्धत आहे, कोणती पद्धत आहे, आपण फॅक्टर बनवलेले होते आणि मग त्या पद्धतीने काढलेले होते। ज्या विद्यार्थ्यांना असं डायरेक्ट समजणार नाही कोणत्या संख्येने भाग जातो, असं डायरेक्ट समजणार नाही, त्यांनी त्या पद्धतीने फॅक्टर बनवायचे आहेत। असे आपण फॅक्टर बनवलेले होते बघा ह्या पद्धतीने। तर फॅक्टर बनवायचे आहेत, हां असे फॅक्टर बनवलेले होते तसे फॅक्टर बनवायचे आहेत। नाहीतर इथे फक्त 30ने भाग जातो म्हणून आपला इथे काय आहे, HCF 30 राहील। ही दुसरी मेथडसुद्धा तुम्ही वापरू शकता, म्हणजे आपला काय आला इथे HCF 30 आलेला आहे। आता पुढे दुसरा क्वेश्चन मी लिहितो बघा। तर दुसरा क्वेश्चन, तर हा दुसरा एक्झाम्पल आहे, द HCF ऑफ दिस पेअर ऑफ नंबर इज नॉट 1। कोणत्या जोडीचा मसावी 1 नसेल। मसावी म्हणजे काय, जो कॉमन असतो तो। तर बघा आपण जे फॅक्टर पाडलेले होते ते फॅक्टर पाडून ह्याचा मसावी किती आहे, त्याच्यानंतर फॅक्टर पाडून हा HCF किती आहे, हा HCF किती आहे, किंवा हा मसावी किती आहे, मग हा आपल्याला फॅक्टर पाडून आपल्याला ठरवता येईल। ही एक पद्धत आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचे फॅक्टर पहिल्यांदा ह्याचे फॅक्टर बनवून तुम्हाला त्याचा मसावी म्हणजे HCF काढावा लागेल, त्याच्यानंतर ह्याचा, त्याच्यानंतर ह्याचा, त्याच्यानंतर ह्याचा, ह्या पद्धतीने काढावं लागेल। तुम्हाला याची यारी सोडवावी लागतील तिथे। किंवा दुसरी मेथड आहे बघा, इथे 13 प्राईम नंबर आहे, 13 आणि 17 दोन्ही प्राईम नंबर आहे, म्हणजे यांच्यामध्ये काहीच कॉमन नसेल, याच्यामध्ये फक्त 1च कॉमन असेल, म्हणजे इथे 1 कॉमन आहे, म्हणजे हा कॅन्सल होईल। त्याच्यानंतर दुसरा 29 आणि 20, हा 29 आहे तो प्राईम नंबर आहे, पुन्हा मूळ संख्या आहे। मूळ संख्या जर असेल तर मग तिथे एकच कॉमन असतो 1, म्हणजे हा सुद्धा आपला कॅन्सल झाला। तिसरं आहे 40 आणि 20, आता ह्यांचे बरेचसे फॅक्टर पडू शकतात, ह्यांचे बरेचसे कॉमन येऊ शकतात, त्याच्यामुळे ह्याच्यावर विचार करायला हरकत नाही। चौथा ऑप्शन आहे 14 आणि 15, अशा जवळच्या संख्या असतात, 14 15 अशा पद्धतीच्या, 1 2 किंवा 5 6 अशा जवळच्या संख्या असतात, त्या सगळ्यांचे फॅक्टर पाडून बघा, त्यांच्यामध्ये एकच कॉमन येतो, त्याच्यामुळे ही सुद्धा कॅन्सल होईल। अशा जवळच्या संख्यांचा नेहमी फॅक्टर 1 म्हणजे 1 कॉमन असतो, म्हणजे इथे 1 कॉमन येईल, म्हणजे हे सुद्धा कॅन्सल होईल। म्हणजे आपलं हे प्राईम नंबर आहेत, इथे हा प्राईम नंबर आहे, ह्या एकदम जवळजवळच्या संख्या आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकामध्ये 1 1 आपल्याला कॉमन मिळतो, म्हणजे राहिली शिल्लक हीच। म्हणजेच कोणती जोडी झाली ती 40 20, इथे सुद्धा आपण लिहिणार 40 20, ही आपली जोडी झालेली आहे।
त्याचा मसावी म्हणजेच HCF1 असणार आहे. तर हे मी तुम्हाला समजावून दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो. किंवा ज्या विद्यार्थ्यांना मी आता जसं सांगितलं हे मूळ संख्या आहेत म्हणजे प्राईम नंबर्स आहेत असं वगैरे सांगितले तुम्हाला, ते जर कळत नसेल तर मग फॅक्टर पडायचे आणि सोडवायचं. ह्याचे फॅक्टर पडायचे आहेत आणि सोडवायचे, ह्याचे फॅक्टर पडायचे आहेत आणि सोडवायचे, ह्याचे फॅक्टर पडायचे आहेत आणि सोडवायची, अशी 4 उदाहरणं सोडवायची आणि ज्यांचा मसावी 1 येत नसेल असा नंबर शोधायचा. अर्थातच तुम्ही शोधला तरीसुद्धा हाच येणार आहे. तर ह्या पद्धतीने हा पहिल्या क्वेश्चनमधलं दुसरं एक्झाम्पल होतं. तर हा पहिला क्वेश्चन आपला संपलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन होता फाइंड HCF अँड LCM. अर्थातच HCF आणि LCM आपण बऱ्याच वेळा सोडवलेले आहेत, त्याच्यामुळे हा क्वेश्चन तुम्हाला सोडवून देऊ नये असं मला वाटते. पण तरी पण एक रिव्हिजन म्हणून तुम्हाला त्याच्यातली फक्त 2 एक्झाम्पल घेतो, बाकीची तुम्ही घ्या. तिसरा क्वेश्चन आहे फाइंड HCF अँड LCM म्हणजेच लसावी आणि मसावी काढा. पहिलं एक्झाम्पल आहे बघा. फॅक्टर पाडतो मी इथे. 14 14चं बेस 14, 7ला भाग जात नाही, 7 एके 7. 14चे फॅक्टर काय आहेत 2 × 7. त्याच्यानंतर दुसरा 28, 2ने भाग जाईल, बे एके बे, बे चोक 8, बे 7 14, पुन्हा 7ला भाग जात नाही, 7 एके 7 होईल. 28 बघा 2 × 2 × 7. आता आपण काय करणार HCF म्हणजेच मसावी. मसावीमध्ये आपण काय घेतो HCF मध्ये कॉमनच घेतो. हा 2, त्याच्यानंतर हा 7. त्याच्यानंतर LCM म्हणजेच लसावी. लसावीमध्ये आपण कॉमन घेतो, हे कॉमन घेतलेत, कॉमन घेतो आणि राहिलेले सगळे. कॉमन झाला, हा फक्त इथे राहिला. बे 7 14, 14, बे 7 14, 14 दुने 28. बघा लसावी काय आला 28 आणि मसावी म्हणजे HCF आला 14. तर हे एक्झाम्पल होतं. आणखी एक दुसरं एक्झाम्पल मी सोडवतो तिथलंच. (32 16). 32चे मी इथे फॅक्टर बनवतो. 32चे 2 1 जा 2, इथे 1 राहील, 12 होतील. 2 6 जा 12, 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. बघा 32चे बघा इथे फॅक्टर ऑफ 32 2 × 2 × 2 × 2 2. 16 फॅक्टर ऑफ 16 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 1 जा 2. 16 2 × 2 × 2 × 2 HCF म्हणजेच मसावी. मसावीमध्ये आपण कॉमन घेतो. बघा मी कॉमन घेतो. त्याच्यानंतर हा इथे आहे सामायिक कॉमन आणि हा इथे आहे सामायिक कॉमन. झालं. हे किती आलं 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16. पुढे LCM लसावी. लसावीमध्ये आपण कॉमन घेतो. हे सगळे कॉमन आहेत. कॉमन घेतले, हे जे होते त्याचे ते कॉमन लिहिले आणि राहिलेला आता हे सगळे कॉमन झाले. हा फक्त राहतो इथे. काय झाला 32. बघा HCF 16, LCM 13. तर हे एक्झाम्पल बघा आणि हे एक्झाम्पल बघा, दोघांमध्ये तुम्हाला काय दिसतं ते मला विचार करून सांगा ह्या आणि ह्या एक्झाम्पलमध्ये.
बघा इथेही एक्झाम्पल आहे, जसा 14 ने 28ला भाग जातो 14 दुने 28, इथे सुद्धा 16 ने 32ला भाग जातो 16 दुने 32. अशा संख्या दिलेल्या असतील, अशा संख्यांच्या जोड्या दिलेल्या असतील की ज्याच्यामध्ये ते एकमेकांना भाग जात असेल, अशा संख्यांच्या जोड्या दिलेल्या असतील तर त्याच्यामध्ये छोटी जी संख्या आहे बघा तो काय असतो HCF मसावी, आणि जी मोठी संख्या आहे ती काय असतो LCM लसावी असतो. इथे पण बघा 16 ने 32ला भाग जातो, मग अशी कंडिशन असेल तर छोटी जी संख्या आहे तो HCF म्हणजे मसावी आहे आणि मोठी जी संख्या आहे तो LCM म्हणजे लसावी आहे. तर अशा पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला सोडवण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला समजावं म्हणून मी ते सोडवून दाखवलेले आहे, पण सोडवण्याची आवश्यकता नाही, तुम्ही बघूनच सांगू शकता की याच्यामधला LCM कोणता आहे, LCF कोणता आहे, लसावी कोणता आहे, मसावी कोणता आहे. तर आणखी 3 एक्झाम्पल आहेत ती तुम्हाला बघूनच सांगता येईल की ह्याच्यातला लसावी कोणता आहे आणि मसावी कोणता आहे, LCM कोणता, HCF कोणता हे सांगता येईल बघूनच. तर हा दुसरा क्वेश्चन होता. तिसरा क्वेश्चन आपल्याला परत विचारलेला आहे फाइंड LCM, पुन्हा लसावी काढायला सांगितलेला आहे. अर्थातच तुम्हाला सगळ्यांना LCM म्हणजे लसावी काढता येतो, त्याच्यामुळे पुन्हा मी इथे काढून दाखवत नाही, तुम्ही तो लसावी काढायचा आहे. आणि इथे जसं मी तुम्हाला कॉमन सांगितलं की अशा पद्धतीने भाग जातो म्हणून हा LCM असतो, हा HCF असतो, असं त्याच्यामध्ये तुम्हाला कॉमन काही सापडलं तर ते सुद्धा तुम्ही त्याची नोंद करून ठेवायची. त्याच्यामुळे हा LCM मी पुन्हा काढून दाखवत नाही, आपण बऱ्याच वेळा काढलेला आहे. त्याच्यामुळे हा क्वेश्चन न घेता मी पुढचा क्वेश्चन घेतो, क्वेश्चन नंबर 4. चौथा क्वेश्चन आहे फाइंड द स्मॉलेस्ट नंबर विच वेन डिवाइडेड बाय 8, 9, 10, 15, 20 gives a remainder of 5 every time. म्हणजेच 8, 9, 10, 15, 20 ह्या संख्येने भाग जाऊन 5 बाकी उरायला पाहिजे अशी संख्या आपल्याला शोधायची आहे. ह्या संख्येने भाग दिल्यानंतर 5 बाकी उरायला पाहिजे, बाकी 5 उरायला पाहिजेत. ह्याचा अर्थ आपण 5 वाढवून दिले तर बाकी 5 उरणार आहे, थोडीशी वाढीव 5 आपण दिले तर बाकी 5 उरणार आहे. म्हणजे जी संख्या असेल त्या संख्येमध्ये आपण 5 वाढवले म्हणजे 5 मिळवले तर आपल्याला ती संख्या सांगता येईल. तर त्याच्यासाठी आपल्याला संख्या शोधायची आहे आणि ती संख्या शोधून त्याच्यामध्ये आपण 5 वाढवून देऊया म्हणजे 5 उरायला पाहिजेत म्हणून. मग बघूया आता ती संख्या शोधण्यासाठी आपल्याला काय काय इथे म्हटलेलं आहे क्वेश्चनमध्ये प्रश्नात. तर मग स्मॉलेस्ट नंबर म्हणजे स्मॉलेस्ट म्हणजे लिस्ट म्हणजे काय L म्हणजे LCM म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे LCM. तसंच मराठी मुलांचं सुद्धा लहानात लहान संख्या, लहान म्हणजे काय लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजेच लसावी, म्हणजे आपल्याला LCM म्हणजे लसावी काढायचं आहे. तर मग ह्या संख्यांचा आपल्याला लसावी काढावा लागेल. हे जे नंबर्स आहेत त्यांचे फॅक्टर्स आपल्याला बनवावे लागतील. बघा 8, 9, 10, 15 आणि 20 एक एक करून सगळ्यांचे फॅक्टर मी इथे बनवतो. पहिले 8चे 2 चौक 8, 2 दुने 4, 2 एके 2. 8चे बनवले फॅक्टर काय 1 लिहितो मी इथे 2 × 2 × 2. त्याच्यानंतर मी घेतो 9, 3 त्रिक 9, 3 एके 3. त्याच्यानंतर पुढे मी घेतो इथे 10. बघा 2 पंचे 10, 5 एके 5. त्याच्यानंतर मी घेतो 15. 3 5 जा 15, 5 1 जा 5 म्हणजे 15चे फॅक्टर्स आहेत 3, 5. त्याच्यानंतर अजून काय घेऊ मी 20 राहिलेला आहे तो 20 घेतो मी इथे. हां 2 1 जा 2, 2 0 0. 2 5 जा 10, 5 1 जा 5. बघा
20 काय आहेत फॅक्टर 2 × 2 × 5. आता आपण काढणार LCM म्हणजेच लसावी. आता आपण इथे काय करतो कॉमन घेतो 1. हा कॉमन घेताना LCM म्हणजेच लसावी काढायचं असेल तर सगळ्याच संख्यामध्ये कॉमन पाहिजे असं नाही. कुठेही 1-2 ठिकाणी कॉमन असला तरी सुद्धा चालतो. मसावी म्हणजे HCM मध्ये असं चालत नाही. मसावी किंवा HCF मध्ये सगळ्यामध्येच कॉमन पाहिजे. इथे लसावी काढायचं आहे म्हणजे कुठेतरी कॉमन असला तरी सुद्धा चालेल. जसं हा 2 आहे, हा इथे पण 2 आहे, त्याच्यानंतर हा इथे 2 आहे, हा इथे 2 आहे, मध्ये इकडे नाही तरी सुद्धा चालतो 2. त्याच्यानंतर हा 2 आहे, हा इकडे कुठे 2 आहे का नाही, इथेच आहे, हा 2 घेऊ. आता त्याच्यानंतर हा 2 इकडे याला कुठेच कॉमन आहे. आता इथे हे संपवलेले आहे. आता 3 घेतो मी इथे, हा 3, त्याच्यानंतर इथे 3 आहे, त्याच्यानंतर हा 3 आहे, त्याला कुठे आहे का कॉमन नाही आहे. इथे आता 5 आहे, 1 2 3 हे 5 आहेत कॉमन. आता हे सगळे घेतले, हा शिल्लक राहिले 2, त्याच्यानंतर हा इथे 3 शिल्लक राहिला. आता इथे बघा हा घेतला, हा पण घेतला, इथे काही नाही, इथे पण काही शिल्लक नाही, इथे सुद्धा काही शिल्लक नाही. तर मग हे सगळे फॅक्टर आपण घेतलेले होते, काही कॉमन होते आणि काही राहिलेले होते, ते सगळे घेतलेले आहेत. आता इथे बघा 2 × 2 = 4, 4 × 3 = 12, 12 × 5 = 60, 60 5 = 120, 123 = 360, 2 × 4, 4 × 3 = 12, 12 × 5 = 60, 60 × 2 = 120, 120 × 3 = 360. लसावी म्हणजे LCM किती आला आपला 360. पण अजून हे यात जो 360 आहे ते 360ला 8ने पूर्ण भाग जाईल, 9ने पूर्ण भाग जाईल, 10ने, 15ने, 20ने सगळ्याने पूर्ण भाग जाईल. त्याच्यामुळे हा चालणार नाही. आपल्याला त्याच्यामध्ये काय देणार, 5 बाकी उरायला पाहिजे, बरोबर ना. रिमाइंडर 5 पाहिजे आपला, म्हणजे 5 बाकी. मग ह्याच्यामध्ये 5 वाढवून जर दिले तर आपले ती संख्या होईल. मग ह्याच्यामध्ये आपण 5 वाढवून देऊया. चला तर 5 वाढवू आपण. बघा तर ती जी संख्या आहे ती ही जी आहे गिवन नंबर इज 360 + 5, 365, म्हणजे ती संख्या 360 + 5 म्हणजे 365 असेल. तर या पद्धतीने ते एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे. व्यवस्थित समजून घेतलं तर ते तुम्हाला निश्चितच समजेल. ते हे एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्यायचं आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. आता याच्या पुढचं आपण एक्झाम्पल घेऊ. 5वा क्वेश्चन आहे रिड्यूस द फॅक्टर्स टू द लोवेस्ट फॉर्म. अपूर्णांकांना संक्षिप्त रूप द्या. हे जे फ्रॅक्शन्स म्हणजे अपूर्णांक दिलेले आहेत त्यांना संक्षिप्त रूप द्यायचे. कसे संक्षिप्त रूप देणार आपण, लोवेस्ट फॉर्म कसा आणणार. अर्थातच आपण मागे बघा डिव्हिजन मेथड फॉर HCF मसावी काढण्यासाठी भागाकार पद्धती बघितलेली होती. तीच मेथड आपल्याला इथे वापरायची आहे. एक एक करून मी घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल ती. पहिला काय आहे 348 / 319. आता इथे आपण भाग देणार. कसा भाग देतो, लहान संख्या जी असते इथे 319, ह्या लहान संख्येने मोठी संख्या 348ला आपण भाग देतो. अर्थात आपल्याला 319 एके 319 एवढंच घ्यावं लागेल, कारण की 319 दुने घेतल्यानंतर 600 वरती जाईल ती, म्हणजे 319 एके 319 वजाबाकी 8तून 9 जाणार नाही. 18तून 9 गेल्यानंतर 9 राहतील, हातचा दिला 1. 4तून 2 गेले तर 2 राहतील. इथे 3 + 3 0. तर हा जो आहे ह्याने कशाला भागायचं आहे, तर ह्याला भागायचं आहे 319. बघा
आता हा 31 आहे, त्याला पहिल्यांदा भाग देऊ शकतो आपण इथे. 29 एके 29. 11 एकातून 9 जात नाही, 11तून 9 गेले राहिले 2. हातचा दिला 1, 3तून 3 गेले 0, वरून घेतला 9. 29 झाले. 29 एके 29. पूर्ण भाग दिलेला आहे, 0 झाला. पूर्ण भाग दिला कशाने दिला? 29ने दिला. म्हणजे आपला काय आहे, मसावी जो आहे HCF आहे तो काय आहे 29. तुम्ही इथे लिहू शकता HCF म्हणजेच मसावी किती आला 29. आता याचा लोवेस्ट फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप जे आहे ते आपल्याला लिहायचं असेल तर मग कशाने, ह्याच्याने भाग देतो आपण. हां, तर बघा इथे भाग देतो मी 29 एके 29. मग आता इथे ह्या पद्धतीने तुम्हाला दाखवतो. काय विद्यार्थ्यांना जमत नाही इथे मी करून दाखवतो. एकोणतीस एके 29. मग बघा 14तून 9 गेले राहिले 5. हातचा 1 दिला 0, वरून घेतले 8. कितीने भाग जाईल? बघा विचार करा, कितीने भाग जातो? 2ने. 29 दुने 58 म्हणजे किती 12. हा जो भाग आहे 319ला तो आपण ऑलरेडी इथे दिलेला आहे. ना 29ले 319ला भाग दिलेला आहे. किती भागाकार येतो? 11. हे काय करून बघण्याचे, हे तुम्ही साईडला करून बघायचं आहे, इथे करायचं नाही. तर या पद्धतीने आपला लॉवेस्ट फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप काय आलं 12/11 12/11 हे संक्षिप्त रूप आलेले आहेत. तसंच दुसऱ्याचं सुद्धा आपण संक्षिप्त रूप काढणार आहोत. तर दुसरं बघूया आपण. इथे बघा हा छोटा आहे, ह्याने मोठ्या संख्येला भाग द्यायचा. इथे सुद्धा एकाचाच भाग जाईल कारण की 100 221 दुने तो 400च्या तिकडे जाईल म्हणजे मोठा होईल. म्हणून इथे 221 एके 221. सबट्रॅक्शन वजाबाकी 7तून 1 गेले 6, 4तून 2 गेले 2, 0. किती राहिले? 26. आता ह्याने इथे भाग द्यायचा. बघा 26 10 260 म्हणजे 9 8. साधारणतः 8ने जाईल असं मला वाटतं. मी इथे करून बघतो, तुम्ही सुद्धा करून बघा. बघा 26 8 208 येतं. सबट्रॅक्शन वजाबाकी करणार. आता इथे 1तून 8 जात नाही, 11तून 8 गेले राहतात किती 3, बरोबर ना. तर इथे हातचा 1 दिला, 2तून 1 गेला राहिला 1, 2तून 2 0. आता इथे ह्याने कुठे भाग देणार? इथे ह्याला 26. बघा 13 दुने 26. 0 झाले आहे, 0 झाला आहे. कशामुळे झाला तो? 13मुळे. म्हणजे आपला HCF काय आहे 13. मग तुम्ही इथे लिहू शकता HCF म्हणजेच मसावी किती झाला 13. आणि मग आपला सिम्पलेस्ट फॉर्म काय आहे? सिम्पलेस्ट फॉर्म आपण कसा बनवणार? 221/247. कशाने भाग देणार? ह्या 13ने 13ने. बघा 13 एके 13. आता असा भाग दिलेला होता तसा भाग देऊन बघायचा जर जमत नसेल तर. 13 एके 13. मग किती उरले? 9 उरतात आणि हा 91 होतात. 13 7 91, बरोबर ना. ठीक आहे. पुन्हा इथे 13 एके 13.
आता किती उरतील? 13. 11 उरतात, हे 7, 17. 17 117 होतात ते. 13 17. तर या पद्धतीने भाग, हे मी इथे डायरेक्ट भाग दिलेले आहे. तुम्हाला असे डायरेक्ट भाग देता येत नसतील तर इथे मी जसं दाखवलेलं आहे तसं साईडला कुठेतरी भाग देऊन बघायचा आणि नंतर इथे लिहायचं आहे. तर इथे 17/19 हा आपला लोवेस्ट फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप काय झालेलं आहे? 17/19. तर या पद्धतीने आपल्याला लोवेस्ट फॉर्म किंवा संक्षिप्त रूप बनवायचं आहे. ह्याच्यामध्ये 3 एक्झाम्पल होती, 2 मी तुम्हाला सोडून दाखवलेले आहेत, 1 आहे ते तुम्ही सोडवायचं आहे. आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाणार आहोत. क्वेश्चन नंबर 6. 6वा क्वेश्चन आहे, द LCM अँड HCF ऑफ 2 नंबर्स आर 432 अँड 72 respectively. If one of the numbers is 216, what is the other? म्हणजे 2 संख्यांचा लसावी आणि मसावी अनुक्रमे 432 व 72 आहेत. एक संख्या 216 आहे, तर दुसरी संख्या काढा. आता इथे आपल्याला काय म्हटलेलं होतं? द प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ LCM अँड HCF. म्हणजे दिलेल्या संख्यांचा गुणाकार आणि त्यांचा लसावी आणि मसावी यांचा गुणाकार दोन्ही सारखेच असतात. मग ते जे आहे ते आपण इथे लिहून घेऊया. प्रोडक्ट ऑफ नंबर म्हणजेच ते मराठीतून पण लिहितो. संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. त्या ज्या 2 संख्या आहेत त्या आपल्याला माहिती नाहीत, तर त्या ज्या संख्या आहेत त्याच्यातली एक संख्या दिलेली आहे 216, ती एक संख्या लिहितो आणि दुसरी संख्या आहे ती मी ते x मानतो. तुम्ही लिहू शकता दुसरी संख्या x मानू किंवा अनादर नंबर इज x असं तुम्ही लिहू शकता. नाही लिहिलं तरी चालेल, आपल्याला काही एवढी आवश्यकता नाही. लसावी काय आहे? 432 LCM. HCF काय आहे? 72 72. आता इथे बघा 216 इथे गुणाकार करतो, हा इक्वल साईन आहे, बरोबरचं चिन्ह आहे. दुसऱ्या साईडला जाऊन भागाकार करतो. जेव्हा जेव्हा संख्या बरोबरच्या चिन्हाच्या दुसऱ्या बाजूने, इकडे असेल तर इकडे, इकडे असेल तर इकडे, अशा पद्धतीने जातात, तेव्हा गुणाकार असेल तर त्या भागाकार करतात, भागाकार असेल तर गुणाकार करतात, बेरीज असेल तर वजाबाकी करतात. ह्या पद्धतीने चिन्ह चेंज होतात. हा जो आहे तो गुणाकार करतो बरोबरच्या चिन्हाच्या इकडे, म्हणजे ह्यांच्याजवळ गेला तर तो काय करेल? भागाकार. बघा x आहे तिथेच आहे बरोबरचं चिन्ह, 432 × 72. आता हा भागाकार 216. आता इथे बघा गुणाकार भागाकार असा आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण गुणाकार किंवा डायरेक्ट आपण भागाकार करू शकतो. बेरजेची किंवा वजाबाकीची चिन्ह असली, बेरीज किंवा वजाबाकी असं असलं तर मात्र आपण करू शकत नाहीत. इथे डायरेक्ट गुणाकार किंवा भागाकार असलं तर आपण करू शकतो. त्याच्यामुळे मी इथे डायरेक्ट भाग देतो. दोन्ही संख्यांना अंश आणि छेद, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना एकाच संख्येने भाग देता येतो, एकाच संख्येने भाग द्यायचा असतो. आता अंश आहेत, छेद आहे, ह्याच्यातला कोणताही एक अंश घेऊया, कोणताही न्यूमरेटर आणि एक छेद. हा न्यूमरेटर आहे आणि हा डिनॉमिनेटर आहे असं मी घेतो. लहान संख्येने भाग देतो म्हणजे तुम्हाला ते सोपं वाटेल. बघा 2×6 बरोबर ना, 2ने भाग द्यायला सुरुवात केली आपण. 2×6 इथे 1 उरतो, 12 होतो, 2×12. इथे 2ने भाग दिला, इथे सुद्धा 2ने, 2×2 इथे भाग जाणार नाही, 2×0=0. आता इथे 1 उरतो, 16 होतात, 2×8 16. काही मुलं डायरेक्ट 18 लिहितात, तर ते तसं नाही. हे 108 108 असंच यायला पाहिजे. पुन्हा 2ने भाग देतो, 2×1 2. बघा 1 उरतो, 16 होतात, 2×8 16. आता इथे 2×5 10, 2×4 8. आता इथे डायरेक्ट 18चा पाडा येतो बऱ्याच जणांना आपल्याला,
मग 18×18 18×3 54. म्हणजे बघा इथे काय राहिलं 432 गुणिले 1 राहिला. इथे छेदामध्ये 3 राहिलेला आहे. तर मग ते आपण लिहून घेऊया. इथे 432 इथे 1 राहिला. एकाने गुणल्यानंतर तेवढंच राहतं, त्याच्यामुळे 1 नाही लिहिला तरी चालेल. छेद जो आहे इथे 3 राहिला आहे, तो इथे मी लिहिलेला आहे. आता पुढे घेऊया आपण. आता इथे 3ने भाग देऊन बघूया. 3 एके 3, इथे 1 उरतो 13 होता, 3 चौक 12. पुन्हा 1 उरतो 12 होता, 3 चौक 12. किती आलं 144 144. हा जो मी इथे तुम्हाला भाग देऊन दाखवलेला आहे तो तशा पद्धतीने तुम्हाला भाग देता येत नसेल तर आपल्या सगळ्यांना भागाकार जमतो. तुम्ही या संख्या साईडला कुठेतरी घ्यायचा, भागाकार करून बघायचा आणि काय भागाकार येतो तो इथे लिहायचा. असं जर जमत नसेल तर आपण साध्या पद्धतीने भागाकार करतो तसं भागाकार करायचं आणि उत्तर लिहायचं आहे. तर सध्या आपला नंबर काय आला 144. म्हणजेच आपण इथे काय लिहिणार अदर नंबर इज 144 किंवा आपण लिहू शकतो दुसरी संख्या 144 असेल. ह्या पद्धतीने अशा पद्धतीने आपण हे सोडवलेलं आहे. 6वं एक्झाम्पल सोडवलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत. हे एक्झाम्पल जरा व्यवस्थित बघून घ्या. पुन्हा रिपीट करून बघितलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे तुम्हाला ते चांगलं समजेल. आता पुढचं एक्झाम्पल घेऊया. पुढचं जे 7वं एक्झाम्पल आहे, द प्रोडक्ट ऑफ 2 डिजिट नंबर्स इज 765. देअर HCF इज 3. व्हॉट इज देअर LCM? आता इथे दोन संख्यांचा गुणाकार 765 दिलेला आहे. मसावी 3 आहे, लसावी काढायला सांगितलेलं आहे. सेम हे जे एक्झाम्पल आहे ह्या एक्झाम्पल प्रमाणेच सोडवायचं आहे. संख्यांचा गुणाकार जो आहे तो किती दिलेला आहे 765. इथे डायरेक्ट असं गुणाकार न लिहिता डायरेक्ट 765 बरोबर LCM गुणिले HCF करायचं. आणि मग इथे HCF 3 दिलेलं आहे, LCM शिल्लक राहील. ह्याच पद्धतीने जसं हे आपण सोडवलेलं आहे तसंच सेम टू सेम सोडवायचं आहे. तुम्हाला ते मिळून जाईल. सेम आहे असंच आहे, हेच समोर ठेवून ते सोडवलं तरीसुद्धा चालेल. सेम टू सेम ह्या पद्धतीनेच सोडवायचं आहे. 8वं जे आहे ते 8वं एक्झाम्पल तुम्हाला मी वाचून दाखवतो. द ट्रेडर हॅज 3 बंडल्स ऑफ स्ट्रिंग 392 मीटर 308 मीटर अँड 490 मीटर लॉंग. व्हॉट इज द ग्रेटेस्ट लेंथ ऑफ string that the bundle can be cut up into without any leftover string. आता इथे आपल्याला बघा काय म्हटलेलं आहे ग्रेटेस्ट लेंथ. ग्रेटेस्ट म्हणजे काय ग्रेट GCD ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर म्हणजेच HCF. आपल्याला HCF म्हणजे मसावी काढायचा आहे. इथे जे 3 नंबर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिलेले आहेत 392 308 आणि 490 ह्या तिघांचा तुम्हाला मसावी म्हणजेच HCF काढायचा आहे. अर्थातच तुम्हाला सगळ्यांना HCF म्हणजेच मसावी काढता येतो सगळ्यांना, त्याच्यामुळे मसावी मी काढून दाखवणार नाही. आत्तापर्यंत बऱ्याच वेळा आपण मसावी म्हणजेच HCF काढलेलं आहे, त्याच्यामुळे ह्या एक्झाम्पलमध्ये काढणार नाही. तो तुम्ही मसावी काढायचा आहे, फक्त मसावी काढायचा, बाकी काही करायचं नाही इथे. तर तो तुम्ही काढू शकता आणि लिहू शकता, त्याच्यामुळे मी हे तुम्हाला इथे सोडवून देत नाही. पुढचं शेवटचं एक्झाम्पल आहे ते शेवटचं एक्झाम्पल आपण घेणार आहोत. 6वं आणि 7वं जे एक्झाम्पल आहे सेम तसंच एक्झाम्पल आहे, पण थोडासा चेंज आहे, फरक आहे, म्हणून ते सोडवून देतो. नाही तर तुम्हाला 6वं 7वं जर तुम्ही सोडवलं एक्झाम्पल तर 9वंसुद्धा सोडवू शकता. थोडंसं वेगळं वाटतं आहे म्हणून तुम्हाला मी इथे सोडवून देतो. बघूया 9वं एक्झाम्पल. इथे 9वं आहे. विच 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स हॅव ॲन LCM ऑफ 180. म्हणजे कोणत्या क्रमागत समसंख्यांचा लसावी
180 असेल. आता समसंख्या म्हणजे कोणत्या, इवन नंबर्स कोणते ते तुम्हाला माहिती पाहिजेत. अर्थात तुम्ही 7वीला आहात त्याच्यामुळे तुम्हाला माहितीच असेल इवन नंबर्स कोणते असतात. 2, 4, 6, 8, 2, 4, 6, 8 असे जे नंबर्स असतात त्यांना इवन नंबर्स किंवा समसंख्या असं म्हणतात. आता क्रमागत किंवा कन्झिक्युटिव्ह इवन नंबर्स जर म्हटले तर ते कोणते येणार, 2 नंतर 4, 4 नंतर 6, 6 नंतर 8 ह्या पद्धतीने. तर पहिली जी संख्या आहे ती आपण मांडलेली आहे 2. हां, 2ला काहीतरी मल्टिपल असतो. ती संख्या आपल्याला जेव्हा माहिती नसतो तेव्हा त्याचा काहीतरी मल्टिपल असतो, म्हणजेच इथे काहीतरी दुसरा गुणाकाराच्या रूपात असतो. म्हणजे 2 म्हणजे 2च असेल तर 2 लिहायला हरकत नाही, परंतु इथे गुणाकार स्वरूपात किंवा मल्टिपल जो आहे तो काहीतरी दुसरा असतो, तो आपण x मांडणार. तर ही जी संख्या आहे ती पहिली संख्या जर 2x मांडली तर 2ची दुसरी संख्या किती असणार आहे, अर्थात 2 नंतर किती असतं 4, म्हणजे कितीने वाढतं ते 2ने. 4 नंतर काय असतं 6, म्हणजे ते कितीने वाढतं 2ने. 6 नंतर 8 असतं म्हणजे 2ने वाढतं. म्हणजेच एक जी संख्या असेल त्याची पुढची संख्या मिळवायची असेल तर आपल्याला ती 2ने वाढवायला लागते. म्हणजे पहिली संख्या ही, दुसरी संख्या ही. मग बघूया आपण इथे. तर हे मी अशा पद्धतीने लिहिलेले आहे. फर्स्ट नंबर इज 2x, सेकंड नंबर इज 2x + 2. ते मराठीमध्ये लिहिलं. पहिली संख्या 2x, दुसरी संख्या 2x + 2. आणि मग जो आपला नियम आहे दिलेल्या संख्यांचा गुणाकार आणि लसावी मसावीचा गुणाकार दोन्ही काय असतात, समान असतात. तोच नियम आहे, तोच आपण रूल आपण इथे लिहिणार आहोत इथे. तर हे जे आहे ते मी लिहून घेतलेलं आहे इथे. आणि मग त्याच्यामध्ये टाकणार आता संख्यांचा गुणाकार. काय संख्या आहेत आपल्याकडे, 2x गुणिले 2x अधिक 2. लसावी आपल्याला इथे दिलेला आहे LCM 180. त्याच्यानंतर मसावी, हा मसावी आपल्याला इथे मिळालेला नाही, परंतु एक तर असेलच. जसं इथे 2 आहेत, 4 आहेत किंवा 6 आहेत. 6चे जर भाग पाडले तर 2 गुणिले 3, 2चे भाग पाडले तर 1 गुणिले 2, 4चे भाग पाडले तर 2 गुणिले 2. हा जो 2 आहे, हा जो आहे अवयव, हा जो फॅक्टर आहे तो सगळ्यामध्ये कॉमनच असतो. HCF म्हणजेच मसावी काढताना आपण कॉमन फॅक्टर घेतो. इतर कॉमन फॅक्टर आपल्याला इथे सध्या तरी माहिती नाही. मग त्याच्यातला जो एक कॉमन फॅक्टर आहे तो आपल्याला इथे सांगू शकतो आपण. सगळ्या समसंख्यामध्ये हा कॉमन फॅक्टर असतोच. मग हा कॉमन फॅक्टर आपण घ्यायचा इथे. त्या पद्धतीने आपण लिहू शकतो आणि मग पुढे सोडवायचं आहे. हा इथे कंसाला गुणणार 2 गुणिले 2 4, x गुणिले x, xचा वर्ग. त्याच्यानंतर 2 गुणिले 2 4 आणि हा x बरोबर हा इथे गुणाकार 360.
360. हा 360 जो आहे तो आपण इकडनं घेऊया. मी घेतो इकडे 4x वर्ग अधिक 4x. 360 आहे, बरोबरच्या चिन्हाच्या इकडे आपण घेणार आहोत. मागे म्हटलं त्या पद्धतीने इथे पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह होईल. हा बरोबरचं चिन्ह हा इकडे घेतलेला आहे, मग इकडे 0 राहील. आता पुढे आपण घेऊ. बघा तर इथे मला सगळ्या ठिकाणी काहीतरी कॉमन दिसतं. इथे 4 आहे, इथे 4 आहे. बघा मी ते कॉमन घेतो. इथे हा 4 इथे घेतला, मग आतमध्ये हा x वर्ग राहील. त्याच्यानंतर हा 4 इथे मी घेतलेला आहे, मग इथे x राहील. हे अधिकचे चिन्ह लिहिलं, हे आता वजाचे चिन्ह. हा जो आहे हा किती होईल? 4 9 36, बरोबर ना? 4 9 36. हा शून्याचा 0. ह्या पद्धतीने हा 4 जो इथे आहे तो इथे गुणाकार करतो, इकडे जाऊन काय करेल? भागाकार करेल. 4ने 0ला भागल्यानंतर 0च राहतो. कोणत्याही संख्येने 0ला भागल्यानंतर 0च राहतो. मग इथे आपण डायरेक्ट लिहिणार x वर्ग अधिक x वजा 90 बरोबर 0. इथे 4ने भागल्यानंतर 0 होतो, त्याच्यामुळे 4 इकडे 0 होतो. आता इथे एक अवयव पद्धती आहे जी आपण 6वीला वगैरे शिकलेले असेल कदाचित, किंवा नसेल शिकलेले तर पुढच्या वर्गामध्ये शिकणार आहोत. इथे हा जो आहे हा बेरीज म्हणजे सम आलं पाहिजे, आणि हा जो आहे तो गुणाकार आला पाहिजे. ह्या पद्धतीने मग कोणता येऊ शकतो? बघा बेरीज. आता तुम्ही म्हणाल इथे काहीच दिसत नाही. जिथे काही दिसत नाही तिथे गुणिले 1 असतो. मग इथे 1 आहे म्हणजे बेरीज 1 आली पाहिजे, ती सुद्धा पॉझिटिव्ह. आता आपण पॉझिटिव्ह निगेटिव्हचं मागच्या प्रकरणात शिकलेलो आहोत, त्याच्यामुळे तुम्हाला समजेल की इथे पॉझिटिव्ह कसा आला पाहिजे. तर इथे 1 आला पाहिजे आणि इथे गुणाकार 90 आला पाहिजे. तर कसं येईल ते? 10 9 90, 10 9 90, 10 9 10 वजा 9 किती राहील? 1 राहील. मग आपण इथे लिहिणार 10x वजा 9x. हा वजा 90 बरोबर 0. हा बघा x वर्ग घेतला, त्याच्यानंतर अधिकचं चिन्ह घेतलं. हा जो आहे तो कसा मी लिहिला? 10 वजा 9 म्हणजेच 1. 10 वजा 9 किती राहतो? 1. म्हणजे हा जो आहे तो मी ह्या रूपामध्ये लिहिलेला आहे. 10 गुणिले 9 90 येतो. पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह होतो. आतापर्यंत ते मागे तुम्हाला मागच्या चॅप्टरमध्ये जी सूत्र होते, फॉर्म्युले होते ते लिहून दिलेले होते, ते तुमचे पाठ झाले असतील. पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह 10 गुणिले 9 90. तर ह्या पद्धतीने आपण इथे करून घेतलेलं आहे. आता हा एक आहे, ह्याचा गट बनवायचा, ह्याचा गट बनवायचा, पुन्हा ह्यांच्यामध्ये कॉमन घ्यायचे आहेत. आता इथे मी x कॉमन घेतला. इथे x गुणिले x असं 2 होते, त्याच्यातला 1 इथे घेतला, मग 1च इथे राहील. इथे बेरजेचं चिन्ह, इथे 10 राहतील. हा x आपण इथे बाहेर घेतला. आता इथे वजाचं चिन्ह, इथे मी 9 घेतो, इथे x आहे. आत्ता हा जो आहे बाहेर घेतलेला आहे, मग इथे काय राहणार आहे? पॉझिटिव्ह. बघा पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह काय होईल? निगेटिव्ह. ही चिन्ह आहेत मागच्या वेळेस आपण घेतलेले आहेत. पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह निगेटिव्ह राहील. तुम्ही जर इथे पण निगेटिव्ह घेतलं तर निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल. इथे पॉझिटिव्ह आहे का? नाही आहे, म्हणून निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तर 9 इथे घेतलेलं आहे. 9 10 90. वा 9 10 90. ह्या पद्धतीने हा x - 9. हा ब्रॅकेट बघा आणि हा ब्रॅकेट बघा, दोन्ही ब्रॅकेट समान आहेत. त्याच्यातला एक घ्यायचा आहे. x + 10 = 0. तर हे आपले 2 ब्रॅकेट तयार घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला पुढे सोडवायचे आहेत. बघा आता हा मी लिहितो x - 9 = 0. हे दुसरं आहे. x + 10 = 0. 9 निगेटिव्ह आहे, बरोबरच्या चिन्हाच्या इकडनं गेला तर पॉझिटिव्ह होईल. हे x बरोबर 9. हा 0 काय असला नसला काही फरक पडणार नाही. 9 अधिक 0 केल्यानंतर 0च राहील. आता इथे बघा
हा पॉझिटिव्ह आहे, बरोबरच्या चिन्हाच्या इकडे गेला तर निगेटिव्ह होईल, -10. बघा, तर ह्या पद्धतीने आपण केलेलं आहे. तर काय आलेलं आहे आपलं, एक पॉझिटिव्ह 9, एक निगेटिव्ह 9. आता जे आपल्या प्रश्नामध्ये ज्या काही संख्या दिलेल्या आहेत सगळ्या, त्याच्यामधले एक तरी संख्या निगेटिव्ह आहे का? नाही, त्याच्यातली एकही संख्या निगेटिव्ह नाही. प्रश्न जर तुम्ही पुन्हा वाचला तर समजेल. त्याच्यामुळे आपल्या इथे निगेटिव्ह संख्या घ्यायच्या नाहीत. त्याच्यामुळे ही जी संख्या आहे निगेटिव्ह, एक्सची किंमत आली -10, ती घ्यायची नाही. एक्सची किंमत ही आहे 9, ही संख्या घ्यायची आहे. तर मग आपण ही घेणार आहोत. तर चला आपण सोडवूया. पुढे अजून बाकी आहे, अजून संपलेलं नाही. पुढे घेऊ आता आपण. गिवन नंबर्स म्हणजे दिलेल्या संख्या आपण काय घेतलेल्या होत्या, पहिली जी आहे ती 2x घेतलेली होती, दुसरी होती ती 2x + 2 घेतलेली होती. बघा, 2 × एक्सची किंमत किती काढली आपण, 9 म्हणजेच 18. त्याच्यानंतर पुढे 2 × एक्सची किंमत किती काढले, 9. त्याच्यानंतर अधिक, त्याच्यानंतर 2, 9 दुने 18 अधिक 2 म्हणजेच 20. म्हणजे पहिली संख्या किती आली, 18, दुसरी संख्या आली 20. ह्या पद्धतीने आपण दोन संख्या काढलेल्या आहेत. म्हणून तुम्ही लिहू शकता ह्या पद्धतीने मी इथे लिहून घेतलेलं आहे. काय लिहिलेलं आहे, गिवन इवन नंबर्स आर 18 and 20. दिलेल्या समसंख्या 18 व 20 असतील. अशा पद्धतीने आपण लिहायचं आहे. प्रॅक्टिस सेट 14 मधले एक्झाम्पल्स होती, जरा वेगळ्या पद्धतीचे आहे, त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला ते कठीण वाटू शकतात, परंतु कठीण नाहीत, ती सोपे एक्झाम्पल्स आहेत. तुम्ही या अजून 1-2 वेळा प्रॅक्टिस केले, हा जो व्हिडिओ आहे तो 2-3 वेळा रिपीट करून बघितला तर तुम्हाला ती सोपी वाटतील आणि सोडवायला सुद्धा मजा येईल. तर ही साधी सोपी एक्झाम्पल्स आपण इथे घेतलेली आहेत. अर्थातच तुम्हाला आणखी अभ्यास करायचा असेल आणि आपले झालेले जुने व्हिडिओ बघायचे असतील आणि नवीन जे काही व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन्स म्हणजे व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच तुमच्या मोबाईलवरती मेसेज पाहिजेत असेल तर आपल्याला सबस्क्रिप्शन करणे गरजेचं आहे. तुम्ही सबस्क्राईब केलं तर लगेच तुम्हाला मेसेज येतात आणि जुने व्हिडिओसुद्धा तुम्हाला शोधायला सोपं जातं. थोडक्यात अभ्यास करायला तुम्हाला सोपं जाईल. त्याच्यामुळे हा जो आपलं चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि अभ्यास करा. धन्यवाद.